पवारसाहेबांनी सांगितलं धक्का लागता कामा नये. उद्धव ठाकरे म्हणाले की कणबस धक्का लागू देणार नाही. अजितदादा म्हणाले धक्का लागू देणार नाही. त्या ठिकाणी सीएम म्हणाले धक्का लागू देत नाही. फडणवीस म्हणते अरे सगळेच धक्का लागू दे म्हणते. मग जरांगेमध्ये 80% घुसवले आणि एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 80,000 कुटुंबांचे दाखले दिले ना तुम्ही. रात्री बेरात्री जीआर काढले तुम्ही. 2.5 वाजता जीआर तुम्ही काढलेले हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं. या ठिकाणी आता 3रा दिवस आहे. मग ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे. आणि जर तुम्हाला मराठा समाजाला घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सभेच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार. आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळे सभेचा जीआर काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे चुन चुन के.